सर्व भाविक आणि गुरुचरित्र वाचक आणि समर्थ सेवेकरी गेली 6 दिवस रात्र आपण श्री स्वामी समर्थ या प्रधान केंद्रासह महाराष्ट्र राज्याच्या सर्व ठिकाणी असणारे दैनिक आणि साप्ताहिक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भारताच्या बहुविध राज्यात असणारे सर्व सेवा केंद्र, जगाच्या पाठीवर असणाऱ्या 70 देशांमध्ये श्री गुरुचरित्र महिमा सांगणारे अमेरिकेसह दुबईसह अन्य देश आणि या सर्व देशांना हवी आहे मनशांती. त्यांना युद्ध भांडणं नको आहे आणि या मनशांतीसाठी ती बाजारात विकत मिळत नाही, ती केवळ फक्त अध्यात्मातून मिळू शकते. म्हणून आध्यात्मिक जीवनाला एक असामान्य असं महत्त्व या कार्यातून प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपला बहुमोल वेळ खर्ची घालून, तथापि आज आपण अखंड जप यज्ञ नामसप्ताहाचा 6वा दिवस पार पाडलेला आहे. उद्या 7वा दिवस दत्त जयंती सोहळा आहे. जगात, राज्यात, देशात दत्त ठिकाणं जी आहेत, दत्तपीठं जी आहेत, त्यात आबू आहे, गिरनार आहे, गाणगापूर आहे, पिठापूर आहे, कुरवपूर आहे, त्र्यंबकेश्वरसह राज्यात अस्तित्वात असणारे सर्व सेवा केंद्र आहेत. आणि एकाच वेळी अखंड जप नामसप्ताह घेण्याची ही पूर्वपरंपरा आहे. प्रत्येक केंद्रात 7 दिवस जर आपण जात बसलो, 10 वर्ष लागूनसुद्धा एक फेरा पूर्ण होणार नाही. म्हणून एकाच वेळी दत्त जयंतीचं औचित्य ठेवून राज्यात जी हजारो सेवा केंद्र आहेत, त्याचा लाभ त्यांना निश्चितपणे होतो आहे. म्हणून आज आपण नित्याचे स्वाहाकार यज्ञभूमीत करून विशेष याग म्हणून भगवान शिवाचा आज याग केलेला आहे. भगवान शिव हे या विश्वाचे पिताश्री आहेत. या विश्वाच्या मातोश्री पार्वती आहे. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेराव आहेत. ज्यांना कुलधर्म कुलाचार समजले, त्यांना अध्यात्म समजलं असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून वर्षातून एकदा तरी आपण खंडोबाच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांचा सन्मान करावा. खंडोबा जसे पिताश्री आहेत, तशा माता कुलदेवता म्हणून भगवती आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 4 प्रमुख शक्तिपीठं आलेली आहेत. त्यात आपल्या शेजारी असणारं सप्तशृंग पीठ आहे, अति सामर्थ्यशाली आहे. 18 भुजा लावून महिषासुराला ठार मारून देवांना स्वातंत्र्य भगवतीनं दिलेलं आहे. ती मानवाला का देणार नाही? देव ज्यांच्या पुढे नतमस्तक आहेत, असं शक्तिस्थान, स्फूर्तिस्थान सप्तशृंग आहे. आपण बरेच जण बऱ्याच वेळा गेला असाल. भगवतीचा महिमा अवर्णनीय आहे. तिथे 3 बाबींची उणीव आहे. तिथे तुम्ही एवढे वर्ष जात असाल, काग, नाग आणि साग या 3 बाबी तुम्हाला दिसणार नाही. काग म्हणजे कावळा, तिथे कावळा येत नाही, दिसणार नाही, येत नाही. सागाची झाडं होत नाही. आणि अनेक युगापासून तिथे नाग सर्प फिरत नाहीत किंवा त्यांना बंदी आहे. हे भगवतीचं
अलौकिकत्व आपणाला तिथे गेल्यावर बघायला मिळेल. म्हणून भगवतीच्या या पीठाचं अनन्यसाधारण महत्त्व जगाच्या पाठीवर एक वेगळं आहे. दुसरं पीठ तुळजापूर आहे. मराठवाड्याचं रक्षण करण्यासाठी आई भगवतीनं सरस्वतीचं रूप धारण करून छत्रपतींना आशीर्वाद देऊन ही भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, हिंदवी स्वराज्य त्या आशीर्वादामुळं टिकून आहे. असं ते तुळजापूर पीठ आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आहे. तिची पण महती असामान्य आहे. ते हजारो लाखो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इतके खांब आहे की अजून कुणाला मोजता आले नाही. म्हणून ते महालक्ष्मी पीठ म्हणून, करवीर पीठ म्हणून, अति सामर्थ्यशाली म्हणून त्यांचा नामोल्लेख करावा लागेल. तर चौथं पीठ विदर्भ मराठवाड्याच्या सरहद्दीवर माहूर आहे. ही 4 पीठं राज्याच्या वाट्याला आलेली आहेत. त्या आपल्यापैकी कुलदेवता आहेत. महाराष्ट्राच्या जे लोक स्थायिक आहेत पैकी त्यांची ही कुलदेवता निश्चित शिवाजीराजांनी नमूद केलेली होती पूर्वी की अमुक कुळाची अमुक कुलदेवता, तमुक कुळाची तमुक कुलदेवता. या 4 पैकी 5वं पीठ नाही. ही 4 पीठं महाराष्ट्राच्या कुलदेवता म्हणून त्या आशीर्वाद द्यायला, रक्षण करायला उभ्या आहेत. म्हणून आपण गेली काही दशकांपासून जगाचं, देशाचं, राज्याचं संरक्षण होण्यासाठी इसवी सन 2007 साली सप्तशृंग गडाच्या पायथ्याजवळ 1 कोटी पाठ दुर्गा सप्तशतीचे पूर्ण केले, वाचून हवन करून. आणि त्याच दिवशी मोठा एक संकल्प केला की देशावर अशी अवस्था येऊ नये, दुष्काळ, सुनामी, 3रं महायुद्ध, जे आपण गेले 6 महिने अतिवृष्टी, मागचा कोरोना, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. अजूनही काही 4 महिने पुढे वाढवून ठेवलेलं आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचं काम हा आशीर्वाद करत असतो. म्हणून आपण त्या दिवशी 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री रुद्र, जे आज आपण भगवान अति उच्च सेवा केलेली आहे त्या सेवेचा समावेश आहे. म्हणून नवचंडीपासून आपण गुरुपीठात त्र्यंबकेश्वरला 1/11/92 साली सुरुवात केली. त्या दिवशी कार्याचं भूमिपूजन झालं. त्या दिवसापासून आपण त्र्यंबकेश्वरला शंकराच्या पुण्यभूमीत पार्वतीची सेवा सुरू केली. तिथे आपण नवचंडी केल्या, अनेक नवचंड्या. 9 पाठ करणं, 10वा हवन करणं याला नवचंडी म्हणतात. शतचंडी खूप केल्या. 100 पाठ करून 10 पाठ हवन करणे त्याला शतचंडी म्हणतात. 1000 पाठ करून 100 पाठ हवन करणं त्याला सहस्त्रचंडी म्हणतात. 10,000 पाठ करून 1000 पाठांचं हवन करणं त्याला आयुतचंडी म्हणतात. ते आपण 2दा केले. तदनंतर 2दा लक्षचंडी याग केला. लक्ष पाठ करून त्याचं दशांशानं हवन केलं. आणि 2007 साली महाराष्ट्र राज्यातल्या आमच्या साऱ्या भगिनी, पुरुष प्रतिनिधींनी लाखोच्या संख्येनं जमून
मला वाटतं त्या दिवशी 21 लाख, त्यात 15 लाख भगिनी होत्या आणि उर्वरित लाख पुरुष होते. टाचणी पडली तर आवाज ऐका एवढ्या लाखो लोकांनी भगवतीची अतिविनम्र अशी त्यांनी सेवा रुजू केली होती. आणि हे बघायला बिना बोलवता महाराष्ट्रातलं अन्य राज्यातले सारे मंत्रिमंडळ तिथे येऊन गेले की एवढी जनता स्वतःहून येणं न बोलवता हे वेगळेपण स्वामी कार्याला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं त्याच दिवशी 100 कोटी पाठाचा संकल्प करण्याला संधी मिळाली आणि आपण त्या दिवसापासून आज तागायत 100 कोटी पाठाचा ग्रहपाठ करत आहोत. उणीपुरी आज तागायत 91 कोटी पाठ कालच्या महिन्यापर्यंत झाले होते. आता नामसप्तात एखादा कोटी वाढेल जर सर्वांनी केले असतील तर. आज तागायत 91 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली. उर्वरित 9-10 कोटी पाठ बाकी आहे. म्हणून आपणाला सातत्यानं सांगितलं जातं राज्यात देशात की फावल्या वेळात तुम्ही सप्तशती वाचा, स्वामी चरित्र वाचा, रुद्राचं पठण करा. या सेवेमुळं 2 कामं होणार आहेत. तुमच्या मागे ज्या काही मानवी समस्या आहेत त्याचं निवारण. तुम्ही जर रोज स्वामी चरित्र वाचलं, भेडसावणाऱ्या अनंत समस्येवर स्वामींचा आशीर्वाद मिळेल. भेडसावणाऱ्या आज ज्या अनेक समस्यांपैकी मुलांची शिक्षणं, नोकऱ्या, विवाह, अपत्य, घरकुलाचे प्रश्न, शेती, उद्योग, व्यापार, मनशांती, आजारपण, यावर मात करणारा सप्तशती ग्रंथ आहे. आणि सर्वोच्च सेवेत भगवान रुद्र आहेत. ज्या कुटुंबात कोणी व्यसनाधीन आहेत, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी आहेत, त्याला शाकाहारी बनवण्याचं काम शिव करतात. ते फार मोठे डॉक्टर आहेत. कारण त्यांनी पहिली सर्जरी गणपतीवर त्र्यंबकला केली. पार्वती स्नानाला गेले असताना स्वतःच्या माळाचा जो गण रक्षण करणारी प्रतिकृती त्यांनी ठेवली, तो शंकराला मध्ये येऊ देईना. शंकराला राग आलाने त्यावेळी त्रिशूळानं त्या गणाची मुंडी उडवली. मध्ये गेल्यावर कळलं की असं आहे म्हणून समोर हत्ती गेलेला होता. त्या हत्तीचं शिरकमळ त्या मिनिटाला शंकरानं गणपतीला बसवलं. ही फार मोठी सर्जरी शिवानं त्या भूमीत केली. म्हणून आपण तिथे मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल ही संकल्पना या घटनेवरून जनतेला तिथे मोफत सेवा उपलब्ध व्हावी, सर्जरी मोफत करण्याची संधी मिळावी, हा खरा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण त्र्यंबकला आला असाल, तिथे दर शनिवारी सत्संग असतो. 4थ्या शनिवारी मोठा सत्संग असतो. म्हणून आपला नामसप्ताह संपल्यावर राज्यातले देशातले सर्व प्रतिनिधी स्वरूपात सेवेकरी आपला नामसप्ताहाचा अहवाल घेऊन त्र्यंबकेश्वरला येणार आहे. विषयांतर न करता हे नवचंडी रुद्रयागाचं महती सांगताना आपण 1982 साली आकाशात अभद्र युती नवग्रहांची झालेली होती. आणि त्यावेळी स्कायलॅब म्हणून ते पृथ्वीवर पडणार, त्यात पृथ्वी बेचिराग होणार, अशा अफवासुद्धा फुटलेल्या होत्या. ते कदाचित आपणाला माहीत असेल.
आणि त्यात वित्त मानवहानी होणार, त्यासाठी आपण सर्व तत्कालीन सेवेकऱ्यांनी भगवान शिवाची उपासना केली आणि त्यावेळी सुमारे 3 अतिरुद्र त्या पुण्यभूमीत करण्याची संधी मिळाली. अतिरुद्र याचा अर्थ आपण काही नवीन भाविक आहेत त्यांना त्याचं फोड करून सांगणं क्रमप्राप्त आहे. 11 वेळा रुद्र वाचणं त्याला एकादशनी म्हणतात. तुम्ही त्र्यंबकेश्वरला, औंढ्या नागनाथला, परळीत, वेरूळ या ठिकाणी पंडे लोक करतात किंवा आपलेही लोक करतात किंवा आपणही दर सोमवारी यथाशक्ती करतो. काही भाविक रोज करतात. 11 वेळा रुद्र वाचणं त्याला एकादशनी म्हणतात. गुणिले 11 121 आवर्तनांना लघुरुद्र म्हणतात. गुणिले 11 1431 आवर्तनांना महारुद्र म्हणतात. गुणिले 11 11 हा आकडा 11 ही संख्या शिवाला आवडणारी, भावणारी आहे. सुमारे 14,641 आवर्तनांना अतिरुद्र असं म्हणतात. यापेक्षा मोठी शिवाची सेवा नाही. असे 3 अतिरुद्र सेवेकऱ्यांनी केलेले होते. त्यामुळं भारतावर पडणारं स्कायलॅब ते पॅसिफिक सागरात अमेरिकेत पडलं. शून्य वित्त आणि मानवहानी झाली नाही. एवढं जर भगवान शिव टाळू शकतात तर वाढून ठेवलेल्या पुढच्या ज्या काही बाबी आहेत त्या का टाळणार नाहीत. पण आपण ह्या गोष्टी केल्या तर देरे हरी पलंगावरी नाही. त्यासाठी ही मेहनत घ्यावी लागते. म्हणून ही मेहनत घेण्यासाठी आपण दीर्घकाल सातत्यानं सांगतो की अब्जचंडी अंतर्गत तुमचा सहभाग घ्या. फावल्या वेळेत करा. त्यासाठी हिमालयात जायची गरज नाही. नेटका प्रपंच बघून फावल्या वेळात भगवंताचं नामस्मरण करणं हे भगवंताला विशेष प्रिय आहे. या पार्श्वभूमीवर आपण आज रुद्रयाग केलेला आहे. भगवान शिवाला या व्यतिरिक्त काही गोष्टी आवडणाऱ्या आहेत. शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने. मराठी अर्थ एकच पण प्रकार 3 आहेत. सुमन म्हणजे चांगलं मन, चांगल्या मनानं सेवा करा. सुमन म्हणजे तांदूळ. भगवान शिवाला तांदूळ जास्त प्रिय आहे. सुमन म्हणजे व्यक्तीचं नाव, एका भगिनीचं नाव. भगिनी म्हणून शिवाची सेवा अत्यंत मन लावून करतात. भारतात जेवढ्या भगिनी आहेत त्या शिवाची सेवा म्हटली की त्यांना सांगावं लागत नाही, त्या मनापासून करतात. म्हणून शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने. शंकराला तांदूळ अतिप्रिय आहेत. म्हणून आज आपण शिवाच्या पिंडीवर समाधी मठात प्रति नामसप्तास श्रावण महिन्याच्या सांगतेनं 9 किलो तांदूळ शिजून घ्यायचे. आळणी मीठ न टाकता 5 किलो दही किंवा चक्काल एकत्र मिक्स करून त्याचं वेष्टन, त्याचं लेपन हे सर्वात प्रिय शंकराला आहे. फार कमी ज्योतिर्लिंगात कदाचित हे करत असते, बऱ्याच जणांना माहीत पण नाही. परंतु स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांनी शतकापूर्वी ही परंपरा सुरू केली. ती अजून चालू आहे, आपण बंद केलेली नाही. म्हणून ते प्रतिवर्षी दरबारात रुद्रयागाच्या दिवशी 9 किलो भात, 5 किलो दही चक्का लावून
ती सेवा रुजू करायचे. त्यावर आधी अभिषेक करून नंतर त्यावर बिल्वपत्र शिवनामावली म्हणून सेवा त्याची पूर्तता करायची आणि मग तो प्रसाद सर्वांना वाटायचा. त्या प्रसादाचं महती अशी होती की तो प्रसाद संपतच नव्हता. किती लोक आले तरी, हजारो लोक जरी आले तरी एवढा प्रसाद तो संपायचा नाही. म्हणून ही एक असामान्य बाब आणि घेतलेल्या अनुभूती, केलेल्या बाबी त्यात अनेक जण साक्षीदार आहेत. म्हणून या सर्व बाबी आज आपण पैकी काही करणार आहोत. त्यात दहीभात लेपनाचा समावेश आहे. या शंकराच्या सेवेमुळं तुम्ही जर रोज शंकराच्या पिंडीवर महिम्न किंवा रुद्र याचं पठण करून ते तीर्थ तुमच्या कुटुंबात जे कोणी हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी लोक असतील, भगिनींनी जर त्यांना ते तीर्थ रोज दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि साधारण एक महिन्याभरात तुम्हाला त्याची चांगली प्रचिती, चांगली अनुभूती बघायला मिळेल. म्हणून एक 15 मिनिट कुठे जात नाही. 15 मिनिटात रुद्र होतो. रोज 15 मिनिट शंकराच्या सेवेत जर आपण थोडासा वेळ दिला तर आपणाला निश्चितपणे शंकराच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व समजून घेता येईल. हे सर्व करत असताना सोमवारी बेल तोडत नाही असं शास्त्र म्हणतं. म्हणून तो आदल्या दिवशीच तोडावं लागतं. धर्मशास्त्रात काही संकेत आहेत की सोमवारी बेलाच्या झाडाला हात लावू नये, बेल तोडू नये. मंगळवारी दुर्वा तोडू नये, त्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वापराव्यात. रविवारी तुळस तोडू नये, ती आदल्या दिवशीच काढून ठेवावी. म्हणून रविवारी तुळस, सोमवारी बेल, मंगळवारी दुर्वा या गोष्टी आपणाला माहीत हव्यात. त्या इतर दिवशी त्याज्य मांडलेले आहेत, वर्ज्य मांडलेले आहेत. म्हणून आपण या रुद्रयागाच्या दिवशी आपल्या दैनंदिन सेवेमध्ये या बाबी अर्जावून माहितीसाठी आपल्याजवळ असाव्यात. आणि गेली 6 दिवस आपण वेगवेगळे चुटके सांगत आलो. कलीचा उपद्रव होऊ नये म्हणून कलिमल नाशक ती 4 वाक्य पैकी असणारं जे सुभाषित आहे, कलीचा उपद्रव होऊ नये म्हणून. कर्कोटकश्च नागश्च दमयंत्या नलश्च इति कीर्तन कलिमल नाशका. कलीचा प्रताप नाहीसा करण्यासाठी 4 नावं घ्यावीत. राजा ऋतुपर्ण काशीचा, कर्कोटक नाग, पुण्यश्लोक नल आणि दमयंती. असं जरी नुसतं मराठीत म्हटलं तरी कलीचा प्रताप, कलीचा उपद्रव तुमच्यापर्यंत पोचत नाही. हे अगदी सोप्या बाबी आहेत. म्हणून या कार्यातून या सर्व बाबी सांगण्याचं प्रयोजन करत असताना आगामी 5 जानेवारी रोजी उज्जैन महाकाल या ठिकाणी भारतातले, महाराष्ट्रातले असंख्य सेवेकरी देशात घडणाऱ्या ज्या काही उलतापालती आहेत, काही अप्रिय घटनाक्रम आहे, 3रं महायुद्ध आहे, म्हणून त्या ज्योतिर्लिंगात जर ती सेवा आपण केली तर आपणाला, देशाला, धर्माला कुठलाही धक्का पोचत नाही. म्हणून त्या दिवशी आपण भस्मलिंगार्चन सोहळा 5 जानेवारी रोजी उज्जैन या पुण्यभूमीत आयोजित केलेला आहे. जे तिथे आदल्या दिवशी जाणार आहेत स्वयंसेवक, त्यांचा 4 तारखेला आदल्या दिवशी तो कार्यक्रम उरकून घ्यावा लागेल. म्हणजे त्यांना 5 तारखेच्या लोकांना सेवा देता येईल किंवा मदत करता येईल.
म्हणून आदल्या दिवशी जे स्वयंसेवक असतील त्यांनी दुसऱ्या दिवशी भाग घेऊ नये, आदल्याच दिवशी त्या उपक्रमात आपली हजेरी लावावी. या सर्व बाबी प्रकर्षानं आपण इतरांना सांगाव्यात. आणि हे सर्व करत असताना स्वामी सेवेकरी होणं हे फार सोपं आहे. सेवेतून निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे. टिकून राहणं ही मशागत आहे. म्हणून टिकाऊ माणसाच्या घरी काय काय अनुभूती येतात त्यातला एक अनुभूतीतला भाग द्वारकेला घडला. साधारण 15व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांच्या घरी एक नाही दोन नाही 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या म्हणून भांडी घासणे, गंध उगाळणे, साफसफाई करणे ही सगळी कामं भगवंत करू लागला. भगवंतानं आपल्या घरी भांडी घासावीत असं एकनाथ महाराजांचं काय पुण्य वाया चाललं होतं. पण तुम्हा सर्वांना एकनाथ महाराज माहीत आहे. तो प्रसंग असा की द्वारकेला श्री शर्मा नावाचे एक हठयोगी श्रीकृष्ण मंदिरात आले. आणि ते हठयोगीच त्यांनी तिथे एक संकल्प केला, प्रतिज्ञा केली की भगवंता मी एक पायावर उभा राहीन किती पण दिवस, मला तुझं सगुण दर्शन द्वारकेच्या राजे असतानाचं मला हवं आहे. ते ज्यावेळी त्यांनी द्वारकेवर राज्य केलं, शंखचक्र गदा पद्म हातात घेऊन त्या अवस्थेत मला तुमचं दर्शन हवं आहे. त्यासाठी मी देह गेला तरी चालेल, वाटेल ते झालं तरी चालेल. हो हो म्हणता अनेक वर्ष गेली, 12 वर्ष उलटली. पाय वाळून चालले, एका पायावर उभं राहून, तरी भगवंत पावेना. इकडे आपल्याला 7 दिवसात गुरुचरित्राच्या अनुभूती येतात. तिकडे 12 वर्ष एका पायावर उभं राहून सुद्धा भगवंतानं स्वीकारलं नाही. शेवटी त्यानं ठरवलं, तो माणूस आहे शेवटी. देवा, जर तो उद्या गोकुळाष्टमी आहे, काल्याचं नैवेद्य झाल्यानंतर जर तू मला दर्शन दिलं नाही तर मी तुझ्यासमोर डोकं आपटून मी आत्महत्या करेन. विचार पक्का झाला, निश्चित झाला. आणि दुसऱ्या दिवशी अष्टमी काला झाल्यावर ते हात जोडून उभे राहिले. देवा, आता तू दर्शन देतो का नाही का डोकं तुझ्या पायरीवर आपटू. तेवढ्यात शेजारच्या मूर्तीतून सदेह मातोश्री रुक्मिणी बाहेर आल्या. आणि त्यांनी अत्यंत मधुर आवाजात सांगितलं, शर्माजी आप क्या कर रहे हैं. तुम्ही ज्या दिवसापासून इथे एका पायावर उभे आहात त्याच दिवसापासून तुम्ही ज्यांच्यासाठी तपश्चरण करतात ते इथे नाहीत, ते पैठणला आहेत. तिथे एकनाथ महाराजांच्या घरी भांडी घासतायत, गंध उगाळतायत, घरकाम करतायत. ती कामं त्यांना फार आवडतात म्हणून ते तिथे गेलेत. थोडासा क्रोध शांत झाला. क्रोधाला पेटलेला तो शर्माजी, आईसाहेब मला खरे भगवंत हवे होते म्हणे, पण ठीक आहे तुम्ही मला पत्ता दिला, मी तुमचे शतशः आभार मानतो म्हणे. मातोश्रींचं दर्शन घेऊन हे हठयोगी दरकोसमजल करत 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 गोदा तटानं
पैठण एकदाचं गाठलं. पैठणच्या वेशीवर जातात, तिथे एक अजून पिंपळाचं झाड साक्षी आहे. त्याला कोचर ओटा म्हणतात. तुम्ही कोणी बघितलं असेल तर माहीत नाही, पण त्याला नाव दिलं आहे कोचर ओटा. तिथे चांगलं काम करणाऱ्यांची कुची, निंदी किंवा टवाळ थट्टा केली जाते. त्या ओट्याला कोचर ओटा आजही म्हणतात. आणि तिथे काही महाभाग अजून ते काम करतात. त्यांचा उद्योग असतो. गावात कोणी चांगलं माणूस आलं की त्याची निंदा नालस्ती करणे हा त्यांचा धर्म आहे आजही. त्याला पैठण म्हणतात. तिथे आपण अनेक मेळावे गेल्या 30-35 वर्षात केलेले आहेत, दुमत नाही. तिथे पोचल्यावर त्या ओट्यावर चर्चा झाली. सावज कुठलं तरी लांबतं दिसतंय म्हणे, काठेवाडी भागातलं. तर तुम्हाला काठेवाडी पेहराव माहीत आहे. ते गाई काठेवाडच्या इकडे आलेले लोक, त्यांचा तो पेहराव. त्या पेहरावात हे शर्माजी तिथे आलेले होते. आणि हे सर्व होत असताना आपसात त्यांची काहीतरी चर्चा झाली. म्हणून ते विचारायला गेले की मला एकनाथ महाराज कुठे राहतात ते दाखवता का? छे म्हणे, आम्हाला ते काही माहीत नाही म्हणे. एकनाथ महाराज म्हणे अत्यंत गाढव आहेत म्हणे. ते गाढवाला गंगा पाजतात, क्षुद्रांना जीव घालतात, अधर्म करतात. आम्ही त्यांचं नावसुद्धा घेत नाही, त्यांच्या घरी जात नाही. पंडित लोकांनी त्यांची टवाळी थट्टा केली. पण समोर शाळाकरी 2 मुलं दिसली. त्या मुलांना त्यांनी विचारलं की मुलांनो, मला एकनाथ महाराजांचं घर दाखवता का? हो चला म्हणे, दाखवतो म्हणे. त्या मुलांनी त्यांना घरापर्यंत पोचवलं. हेच ते नाथांचं घर म्हणे. सकाळी 9 वाजेची वेळ होती. एरवी त्यांच्या ओसरीवर खूप गर्दी असायची. त्या दिवशी कुत्रंसुद्धा आलं नाही. एकटे एकनाथ महाराज घोंगडी टाकून बसलेले होते. सकाळी 9 वाजेची वेळ होती. पूजा सगळं आटोपून एकटेच शांत बसलेले होते. तेवढे धापा टाकत विचारणारा शर्माजी तिथे आला. आपण एकनाथ महाराज आपणच का? होय म्हटले, मीच आहे एकनाथ. मग म्हणे गेली 12 वर्ष झाले आमचा श्रीकृष्ण तुमच्या घरी आहे म्हणे. मी त्यांना घ्यायला आलोय, भेटायला आलोय, त्यांना विचारपूस करायला आलोय. श्रीकृष्ण आणि माझ्या घरी? माझी एवढी योग्यता आहे का म्हणे त्यांना माझ्या घरी त्यांना यायची? हे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलता म्हणे. नाही म्हणे, मी पुराव्यासह बोलतो म्हणे. तुमच्या घरी एक श्रीकृष्ण आहेत असा माझा दावा आहे. होणा करता करता नाथांची पत्नी गिरजाबाई यांनी मध्येच हस्तक्षेप केला. अहो म्हणे, ते श्रीखंडात नाही म्हणे. हो म्हणे, तेच त्यांचं नाव इथे त्यांनी श्रीखंड ठेवलं आहे म्हणे. तेच म्हणे. मग आत्ता इथं होता की म्हणे तो? मी हाक मारते त्याला. म्हणून गिरजाबाई घरातून बाहेर शोधत हाका मारत अरे श्रीखंड इकडे. त्यावेळी काही सेकंद आधी गंध उगाळून पूजेचं साहित्य आटोपून या महाराजांनी पलायन केलेलं होतं. तिथे त्यांचा पत्ता नव्हता. सगळे शोधायला गेले. नाथ शोधतायत, गिरजाबाई शोधतायत, पत्ता नाही. नंतर हळूहळू घर भरलं, सगळं शोधायला गेले. कोणी म्हणे मी इथे बघितलं, कोणी म्हणे तिथे बघितलं. सगळं गाव शोधतंय, पत्ता नाही. आता काय करायचं? दुपार झाली, 2 वाजले. पोटात कावळे ओरडायला लागले.
माझा वैश्वदेव उपाशी राहील. म्हणे मी तुमच्या घरी जेवण्यासाठी आलेलो नाही, मी हठयोगी माणूस आहे. मी तपास लावल्याशिवाय भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. फार तर फार तुमच्या देवघरात मी तपश्चर्या करेन आणि नाही आले तर तिथे डोक्यात दगड घालून घेईन म्हणे. असं काही करू नका म्हणे. सगळं गाव शोधतंय, पत्ता नाही. गिरजाबाई शोधतायत, सगळे शोधतायत. पण गिरजाबाईंनी सांगितलं कधी कधी यांना लहर आली. रानातून गायी ज्यावेळी घरी यायच्या त्यावेळी हे गायींच्या पुढे बासरी वाजवायचे आणि गायी त्यांच्या मागे चालायच्या म्हणे. ती वेळ झालेली आहे म्हणे. आणि कदाचित आपण जे म्हणतात ते हेच ते श्रीकृष्ण असावेत असा माझा अंदाज आहे म्हणे. पण त्याने अत्यंत बावळं रूप घेतलेलं होतं. हो म्हणे, याला काहीतरी अर्थ आहे म्हणे. नाथांनाही ती खूण पटली की हा जो योगी एवढ्या लांबून द्वारकेहून इथे आला आहे तो उगच आलेला नाही. मातोश्रींनी दिलेला पत्ता बरोबर आहे आणि त्याप्रमाणे ही व्यक्ती बोलते ते बरोबर आहे. म्हणून नाथसुन्न झाले, त्यांना काही सुचेना. खूप विचारांती त्यांनी संयम पेशन पाळला आणि नेमकी ती वेळ झाली. गायी घराला येण्याची वेळ झाली म्हणे. थोडा वेळ थांबा म्हणे, जर नाही आले तर डोक्यात दगड देवासमोर घाला, एक 2-4 मिनटं थांबा म्हणे. ती वेळ झाली तरी वेळ लागतोच आहे. म्हणून तिघंजणं एकनाथ महाराज, गिरजाबाई आणि शर्माजी त्यांच्या देवघरात बाळकृष्णासमोर हात जोडून उभे होते. आत्ता जर श्रीकृष्ण श्रीखंड्या आत्ता आले तर ठीक, आम्ही एका मिनिटात डोक्यात दगड घालून देह संपून टाकू म्हणे. नाथ म्हणे मी सुद्धा मागे राहणार नाही म्हणे. गिरजाबाई मी मागे राहणार नाही, आपण तिघही डोक्यात दगड घालून इथे जीवन संपू म्हणे. म्हणून तिघांनी 3 धोंडे हातात घेतले आणि आता डोक्यात दगड घालणार. तेवढ्यात तिकडून हात वरती करत, अरे म्हणे आत्महत्या करू नका, मी आलोय म्हणे. त्यावेळी वारा मंद मंद वाहत होता. अस्तमान होण्याची वेळ झालेली होती. सूर्य अस्तातळाला चाललेला होता. समोर झाडांवर पक्षी किलबिल करत होते. गायींची वासरं भुकेलेली हंबरत होती आणि त्यावेळी त्या बासरीतून तो मधुर आवाज नादब्रह्म ऐकण्यास हे सर्वजण उच्छल झालेले होते. तो नादब्रह्म ऐकून, ती बासरी ऐकून पक्षीसुद्धा भारावले. ते चारा खायचं सोडून दिलं आणि बासरी ऐकत बसले. ते गायींची वासरंसुद्धा दूध प्यायचं सोडून दिले आणि त्या बासरीचं कुठून आवाज येतोय या दिशेनं ते बघत राहिले. सारं पैठण शहर धावत एकनाथांच्या घरी आलं. एवढी मधुर बासरी कोण वाजवतोय म्हणून सगळं गाव तिथे जमा झालं. आणि काही क्षणामध्ये इशाऱ्यानं एकनाथ महाराजांनी सांगितलं हेच ते श्रीखंड म्हणे. म्हणून हठयोगी असणाऱ्या शर्माजींनी ताबडतोब जाऊन पाय घट्ट पकडले. देवा म्हणे बस झालं म्हणे. आता तिकडे 12 वर्ष द्वारकेला एका पायावर उभा राहिलो, आपण इकडे आलात, परंतु मला आपला पत्ता मातोश्रींनी दिला म्हणून मला इथे यावं लागलं म्हणे. मनात हसले आणि सांगितलं अरे मला अजून 12 वर्ष या नाथांच्या घरी मला राहायचं होतं, तू माझं आज औचित्य भंग करून माझं पितळ उघडं पाडलं म्हणे. तो फार मोठा घात केला म्हणे. मला अजून इथे 12 वर्ष राहायचं होतं, मला इथे गोकुळ करायचं होतं, वृंदावन करायचं होतं.
तू उगाच आलास म्हणले, काही ते चालणार नाही म्हणे. मग तुला काय हवं आहे म्हणे. मला मोक्ष नको, मुक्ती नको, संपदा नको, धन नको, मला तुमचं फक्त द्वारकेच्या अवस्थेतलं दर्शन मला हवं आहे, तेवढंच मी भुकेलेलं आहे, बाकी मला काही नको आहे. ठीक आहे म्हणे. एका क्षणात अवतरण करून पितांबर नेसून गदा शंखचक्र पद्म घालून कोटी सूर्याचं तेज असणारं ते प्रकटले. नाथांना तर ते रूप बघवेना. कोटी सूर्याचं तेज असणारं ते परब्रह्म सूर्यप्रकाशासारखं चकचक करू लागलं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या, ते कृतकृत्य झाले आणि गप्प बसले. तेवढ्यात एकनाथ महाराज म्हणे, माझ्या जीवनात माझ्या 67 वर्षाच्या कालगणनेमध्ये मी हा श्रीकृष्ण रंगवला नाही म्हणे. मी माझ्या भारुडांमध्ये जो कृष्ण रंगवला तो बालपणाचा रंगवला. एवढा मोठा कृष्ण रंगवण्याची माझी लायकी नाही. म्हणून मला गोकुळातल्या अवस्थेत तुम्ही दर्शन द्या तर मी कृतकृत्य होईल. मनात थोडे पुटपुटले म्हणे, हा एक हठयोगी आला, यांनी त्या अवस्थेत सांगितलं, आता तुम्ही या अवस्थेत सांगितलं, आम्ही हेच काम करायचं का म्हणे. ठीक आहे म्हणे. पुन्हा अंतर्धान पाहून बालरूप घेतला, हातात बासरी घेतली आणि नाथांना जी गवळण आवडायची ती गवळण यांनी म्हणून दाखवली. कशी जाऊ मी वृंदावना, कृष्णा वाजवितो पावा. ती बासरी ऐकल्यावर सुद्धा लोकांची मनं एकाग्र झाली. पक्षी, प्राणी, जीवसृष्टी त्यावर एक वेगळा असर झाला आणि पैठणकर कृतकृत्य झाले. म्हणून देव ज्यांच्या घरी भांडे घासतो त्याला संत म्हणतात. म्हणून नातही कृतकृत्य झाले. मला श्रीकृष्णांचा इतिहास सांगायचा नाही, परंतु हा भावभक्तीचा मळा कसा पिकवायचा हे संतांना माहीत असतं. म्हणून ते कृतकृत्य झाले. त्यांनी त्यांच्या कार्यकालात सुमारे 700 भारुडं लिहिली. अत्यंत विनोदानं लिहिलेली, अभूतपूर्व ज्ञानाची पाणपोई असणारी त्यांची भारुडं कदाचित आपल्याला माहीत असतील किंवा नसतील. इथे प्रतिवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम नामसप्तात आम्ही घ्यायचो. आता ते लोक आजारी असल्यामुळं आले नाहीत. परंतु श्रीकृष्ण लीला, श्रीकृष्णांची भारुडं, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायानं लांगडा, हे एक त्यांचं भारूड प्रसिद्ध आहे. पावसाळा लागण्यापूर्वीचं एक त्यांनी निसर्गावर भारूड तयार केलेलं होतं. सासरे चिडले, भलतेच कडाडले, चाबूक फटकारले आणि जग स्थिरावले. हे कुठ प्रश्न आहे. याचा अर्थ असा, वळवाचा पाऊस ज्यावेळी येतो त्यावेळी अकस्मात आकाश काळं होतं, विजा चमकतात म्हणजे चाबूक फटकारले, ढगावर ढग आदळतात म्हणजे सासरे चिडले आणि पाऊस पडला जग स्थिरावले. हा निसर्गावर एक कूट प्रश्न नाथांनी तयार केलेला होता. अशी त्यांची 700 कूटं प्रसिद्ध आहेत. नव्या पिढ्यांना ते माहीत नाही, परंतु जुन्या लोकांना बऱ्यापैकी नाथांची भारुडं, नाथांची कूटप्रश्न हा एक ज्ञानाच्या पाणपोईतला महत्त्वाचा विषय होता. असो, अशा पद्धतीनं भारतीय संत आणि महाराष्ट्रीय संत यांचे जीवनादर्शांचे पैलू पाडण्याला आपणाला एक नामी संधी
या नामसप्ताहाच्या निमित्तानं मिळालेली आहे. आपण या कार्यातून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावावी, रोजीला एक तरी कुटुंब स्वामीमय करावं म्हणून राज्यात आज हजारो सेवा केंद्र जी वाढत आहेत, मागणी वाढते. खरं तर आपणच कमी पडत आहोत त्यांच्यापर्यंत पोचायला. म्हणून त्यांचं भलं करणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, त्यांना घडवणं हा या कार्याचा मुख्य उद्देश आहे. आणि यात अनुक्रमे घडवण्यासाठी काही मटेरियल लागतं. त्यात 18 विभाग आहेत. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण आहे. म्हणून आमचे जे गुरुजन आहेत ते प्रति शाळांना भेटी देतात, शिक्षक पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि उद्याची नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी म्हणून त्यांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं खावं, कसं प्यावं, आईवडिलांशी कसं वागावं. आपण काल द्वारकेचा एक धावता परामर्श घेताना भगवान श्रीकृष्णांना सुद्धा 26 पदव्या महाभारतकारांनी दिल्या होत्या. त्यातली एक महत्त्वाची पदवी आदर्श पुत्र कसा असावा तो कृष्णासारखा. परवा आपण गीतायाग घेताना या विचारापर्यंत आलो होतो आणि तो विचार म्हणजे आदर्श पुत्र. ज्यांनी स्वतःच्या मामाला मारलं, कंसाला मारलं, त्यांना स्वतःचा भाचा वाचवता आला नाही. हे मर्म महाभारतकारांनी लिहिलेलं आहे. ज्याला ते समजलं त्याला महाभारत समजलं. मामा तर मारला, भाचा वाचवता आला नाही. हा प्रसंग मोठा गांभीर्यानं महर्षींनी सांगितलेला आहे, लिहिलेला आहे. युद्धाच्या मध्य अवस्थेत सुभद्रापुत्र अभिमन्यू याची हत्या झाली, हालहाल करून ठार मारलं. आणि हे शल्य भगवान श्रीकृष्णांना आयुष्यभर निजधामात जाईपर्यंत बोचत होतं. म्हणून विजयश्री मिळाल्यावर पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आले. त्यावेळी आई वाटत बघत होती, वडील वाटत बघत होते, वसुदेव देवकी, की आज 18 दिवस होऊन गेलेले आहेत, आज येईन, उद्या येईन. म्हणून भर उन्हात दुपारी 2 वाजेच्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि पांडव द्वारकेत पोचले. त्यावेळी आईनं पहिला प्रश्न विचारला की जो भगवान श्रीकृष्णांचं मन सुन्न करणारा होता. त्यांना माहीत होतं पहिला प्रश्न माझी स्वतःची आई मला विचारेल, बाळ तू आलास, पांडव आलेत, माझा लाडका नातू कुठं आहे, मी काय उत्तर देऊ. ते उत्तर शोधण्यासाठी ते सारखा विचार करत होते. इथे बसलेले जे आजी आजोबा असतील तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही सर्वात जास्त प्रेम कुणावर करता, जीव कुणावर लावतो. बसलेल्या आजी आजोबा सांगतील नातवंडांवर. का? बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं. म्हणून सारे आजी आजोबा लोक नातवंडांचं खूप कौतुक करतात. ते बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं म्हणून तसंच झालं. म्हणून पहिला प्रश्न आईनं विचारला, बाळ तू आलास, माझा नातू कुठे आहे. क्षणभरही डोळ्यातून गंगा यमुना न येऊ देता खोटा बहाणा केला. आई, तुझा नातू सुभद्रापुत्र युद्धामध्ये 18 दिवसाच्या तो जखमी झालेला आहे, त्याला खूप तलवारी लागलेल्या आहेत. आम्ही त्याला त्याच्या मित्राच्या गावी पाठवलेला आहे. तो बरा झाला की तो तुला भेटेल, तू कशाला काळजी करतेस. असा खोटा बहाणा
आईवडिलांना त्यांना सांगण्याचं प्रयोजन असं की खरी गोष्ट जर सांगितली त्या मिनिटाला ते वरती जाते आणि तो शाप माझ्या खात्यावर जमा होईल. म्हणून हे औचित्य ठेवून त्यांना खोटं बोलावं लागलं. अभिमन्यू वध सोडून 18 दिवसाचा इतिवृत्तांत त्यांनी द्वारकावासियांना सांगितलं. ते द्वारकावासीय कृतकृत्य झाले, परंतु समोरच स्वतःची मावशी येऊन बसलेली होती, यशोदा, जो जिच्या मांडीवर लहानचा मोठा झाला 1 दिवसाचा जन्मलेलं बालक जिनं सांभाळलं. तिच्याही काही त्याबद्दल संकल्पना होत्या, परंतु सुज्ञ झाल्यावर भगवान श्रीकृष्ण कधीच यशोदेकडे गेले नाही, जाता आलं नाही. ते राजपुत्र झाल्यावर देशभरात राक्षस मारण्यासाठी त्यांना कुटुंबाकडे वेळ मिळाला नाही. ही खंत यशोदेलाही होती. म्हणून तिनं काय करावं, रडून रडून आपली दृष्टी गमावली. रोज 12 तास तिथं रडणं असायचं. त्यात तिचे डोळे अंध झाले, तिला अजिबात दिसत नव्हतं, परंतु कान चांगले होते. आणि ते वार्तालाप करत असताना आवाज तर ओळखीचा वाटतोय, बघायचं कसं? त्या आसुसलेल्या नजरेनं त्या आवाजाकडे ती लक्ष देत असताना यांचं लक्ष तिकडे गेलं. मागचा पुढचा विचार न करता धावत जाऊन पहिले मावशीचे पाय घट्ट पकडले. काय झालं माहीत नाही, पदस्पर्श मावशीचा केल्याबरोबर गेलेली नजर परत आली. नजर गेली होती, नजर परत आली. कदाचित शारीरिक मानसिक समाधान मिळाल्यामुळं रुग्णसुद्धा लवकर बरे होतात, म्हणून दवाखान्यात तुम्ही भेटायला का जातात? तसं झालं. म्हणून ज्यांना मानसिक शारीरिक आधार मिळतो ती माणसं दुखणी लवकर त्यातून बरी होतात, दुखण्यातून सुटतात, ते लवकर बरे होतात. तसं तिथं झालं. त्या यशोदेला बोलवेना, हसवेना, रडवेना, तिला खूप आनंद झाला. आणि मग 18 दिवसाचा इतिवृत्त भगवान श्रीकृष्णांनी सर्व नागरिक, नगरीतील सर्व माता भगिनींचं, सर्वांना आबालवृद्धांना सांगितलं. अशावेळी महर्षी स्वतः बसलेले होते. त्यांनी एक ओळ लिहिलेली होती महाभारतात लिहिता लिहिता. आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या चालण्यामुळं आई वडिलांचं इतरांना काही त्रास होणार नाही याची दखल घेणारा महापुरुष असा पुत्र असावा कृष्णासारखा, म्हणून खोटं बोलावं लागलं. म्हणून महाभारतकारांनी त्यांच्या जीवनादर्शांचे पैलू पाडून हे महाभारत भोळ्या भाबड्या लोकांपर्यंत, नव्या पिढ्यांपर्यंत कसं पोचेल हा विचार त्यांनी करून हा जीवनादर्श घेतलेला आहे. म्हणून असा पुत्र असावा कृष्णासारखा. नंतर मग त्या आईच्या पाया पडले, आधी मावशीच्या पाया पडले, जिनं तुरुंगातून 1 दिवसाचं बालक सांभाळलं, लहानचं मोठं केलं. तिची महती, तिचं आदरतिथ्य, तिच्यावर होणारी कृपा ही त्याची साक्ष आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की भगवान श्रीकृष्णांच्या या मिळालेल्या पदव्यांवर मुलांवर आपण संस्कार करावेत. म्हणून मित्र असावा कृष्णासारखा, बंधू असावा बलरामासारखा. कृष्ण तो उदाहरण एक दिलेलं आहे. सुदाम्याच्या पोह्यांचं उदाहरण मित्र म्हणून दिलेलं आहे. असं महाभारतकारांनी सांगितलं तर खूप वेळ पुरणार नाही, परंतु हे जीवनादर्शांचे पैलू कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना कोण सांगणार शाळेत?
मला वाटतं हे काही कोणी सांगणार नाही. नातं गोतही सांगत नाही, आईवडिलांशिवाय कोणाची ओळख नाही. म्हणून अलीकडे ही संस्कृती धोक्याच्या पातळीवर आहे. तिला वाचवण्यासाठी मूल्यशिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराची गरज आहे. म्हणून या कार्यानं मनोवांछित संतती हा ग्रंथ गेल्या काही दशकापूर्वी सेवेकऱ्यांच्या हातात देताना आनंद होतो आहे की विवाहानंतर त्या जोडप्यानं गुरुचरित्राच्या आधी या ग्रंथाचं जर पारायण केलं तर भगवान श्रीकृष्णासारखे, रामासारखे आदर्श पुत्र जन्म घेतील आणि शिवाजीराजांसारखे ही संस्कृती टिकून ठेवणारे मूल्य जतन करतील. हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची एक तेरीज आहे आणि त्यातून आपणाला या सर्व बाबी जगमान्य जनसामान्यांपर्यंत चांगल्या भाषेत समजून सांगणं गरजेचं आहे. छत्रपतींच्याही बाबतीत तसंच आहे. छत्रपती हे नाव छत्रपती आहे, परंतु ते दुसरं कोणी नसून हा भगवान श्रीकृष्णांचा आविष्कार आहे. इतिहासाला माहीत आहे की माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजीराजांच्याही जीवनामध्ये असे अनेक कटू प्रसंग आले. त्यामध्ये प्रतापगडावरचा एक प्रताप, जिथे अफजल खान मारला, त्यावेळी जिजाऊ साहेबांनी शिवाजीराजे पोटात असताना हे महाभारत वाचलं, ऐकलं, कृती केली आणि तीच कृती अफजल खान मारताना महाभारतातलं अंतिम पर्व, आपण काल बोललो, धृतराष्ट्रासमोर लोखंडी 5 मूर्ती पांडवांच्या बनवायला लावलेल्या होत्या. धृतराष्ट्र महाकोपी, त्याच्या जरी तो आंधळा होता परंतु त्यामध्ये एवढी ऊर्जा होती, लोखंडाचं भस्म होईल एवढी ऊर्जा त्यामध्ये होती. म्हणून भीमाच्या मूर्तीसमोर आलिंगन दिल्याबरोबर ती मूर्ती भस्मसात जळून गेली, लोखंडी मूर्ती. हे जिजाऊ साहेबांना माहीत होतं. म्हणून खान मारताना चिलखत लोखंडाची घातली, बिचवामध्ये ठेवला आणि पूर्ण महाभारताचे संकेत पाळून खानरूपी तो धृतराष्ट्र प्रतापगडावर मारला. म्हणून छत्रपतींचं सुद्धा महाभारत पाठ होतं. आग्र्याला सुद्धा एक तशीच घटना घडली. ज्यावेळी त्यांना कैद सजा झाली त्यावेळी प्रदीर्घ काल शिवाजीराजे अटकेत होते आग्र्याला. ज्यावेळी पांडवांना वनवासात 12 वर्ष संपल्यावर ते लाक्षागृहात आले, ती योजना दुर्योधनाची. दुर्योधनानं राळ नावाच्या पदार्थातून ते लाक्षागृह बांधलं. हे विदुराला माहीत होतं. विदुरानं आधीच त्या लाक्षागृहातून एक बोगदा तयार करून पांडव वाचतील इतक्या दूरपर्यंत तो खंदक तयार केला आणि पांडव तिथे पोचता क्षणी रात्री 2 वाजता ते लाक्षागृह दुर्योधनानं पेटून दिलं चारी बाजू. म्हणजे पांडव मरून जातील, राज्य आपलंच राहील. परंतु तिथे कोणीही मदतीला नव्हतं. त्यावेळी लाक्षागृहातून लागलेली आग, आग्र्याहून सुटका, हा प्रसंग मोठा मजेशीर आहे. त्यावेळी त्या खंदकातून भीमानं आईला कडेवर खांद्यावर घेतलं, बाकीच्यांनी आपली युद्ध सामुग्री घेतली आणि दूरवर निघून आले.
सकाळपर्यंत ते लाक्षागृहाची राख झाली. आता पांडव नक्की मेले म्हणून जिवंतपणे त्यांचा 10वा 13वा वर्ष श्राद्ध कौरवांनी घातलं जिवंतपणे. अशाही गमती जमती महाभारतकारांनी त्यात लिहिलेल्या आहेत. खरं तर त्यावेळी तिथे आग्र्याला विदूर नव्हता, परंतु हे त्यांना माहीत होतं बोगद्यातून कसं पळायचं, तर फळांच्या पेट्यांचा वापर केला. आणि एक 8 दिवस आधी फळं पेटारे विश्वास संपादन होईपर्यंत ती फळं बाहेर आग्र्याला जाऊ लागली. रक्षकसुद्धा कंटाळले, रोज फळं काय चेक करायची. म्हणून सुमुहूर्त पाहून फळांच्या पेटाऱ्यात एका पेटाऱ्यात संभाजी शंभूराजे, दुसऱ्या पेटाऱ्यात स्वतः बसून अचूकपणे आपली सुटका केली. तिथे विदूर नव्हते. तिथे मदतीला मदारी मेहत्तर होता. मुसलमान माणसानं महाराजांना वाचवलं. सांगण्याचा आशय आमचा वेगळा आहे. म्हणून हिंदवी स्वराज्याचे महापुरुष यांनासुद्धा हे भगवान श्रीकृष्णाचाच अंश आहे असं म्हणायला बिलकुल काटकसर अतिशयोक्ती नाही. म्हणून अशा अनेक प्रसंग तुम्ही आपला हिंदू धर्मग्रंथ वाचला तर त्यात हे सगळं दिलेले आहे. म्हणून आपण हे ग्रंथ वाचा. ग्रंथ वाचल्याशिवाय संत कळत नाही. अशा अनेक सौदाहरणं आपल्या हिंदू धर्मग्रंथात दिलेले आहेत. त्याची कृपया आपण सवडीनं पानं चाळावीत, म्हणजे आपणाला त्यातलं महत्त्व पटेल. मी अधिक वेळ घेणार नाही. आपण गेले काही तासांपासून या ठिकाणी गुरुचरित्र वाचक बसलेले आहेत. काही गावातले गुरुचरित्र वाचक इथे आलेले दिसत नाहीत. ते वाचण्यापुरतं येतात, परत संध्याकाळीच येतात. म्हणून आपण याचा गांभीर्यानं कृपया विचार करून उद्या 10:30ला आरती नाही. उद्या आपणाला यज्ञाची माहिती आमचे शास्त्री आपणाला देणार आहेत. यज्ञ पूर्णाहुतीची माहिती देणार आहेत. उद्या 12 वाजून काही मिनिटात गुरुचरित्र वाचक आपल्या गुरुचरित्रासमोर बसतील. अध्याय क्रमांक 4 काढतील. अणुसुयेला बालकं झाली इथपर्यंत वचन करतील. शास्त्री सूचना देतील की आता वाचन थांबवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून हा घोष केला जाईल. आणि उद्या गुरुवार आहेच, आपल्याला असाही उपवास करावाच लागणार आहे दत्त जयंतीचा. गुरुवार तर आहेच, पण असाही उपवास आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणून उद्या एकादशीप्रमाणे आपला उपवास शुक्रवारी सुटेल सांगत आहे. म्हणून उद्या पूर्ण उपोषणाचा दिवस असेल. मग आपण असा एक प्रश्न विचाराल की गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर एक धान्याचंच आपण उपोषण करत असतो, हे बरोबर आहे. गहू कुठलं तरी जे आपल्याला शरीराला मानवतं आहे तेच धान्याचा आपण उपवास करतो. अपवाद फक्त प्रधान केंद्र आहे. इथे दत्त महाराजांनी हे अन्न त्यांचं आहे म्हणून आपल्याला परवानगी दिलेली. म्हणून आपण तिखट, मीठ, अन्य भाजीपाला, गहू सह इतर धान्य आपण भक्षण करतो. हा अपवाद फक्त इथे आहे, इतरत्र नाही. हे पण आपण लक्षात ठेवावं. म्हणून गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर 7 दिवसाचं वाचन कसं करावं याची एक सुविद्य अशी नियमावली दिलेली आहे. आणि त्या नियमावलीचं आपण काटेकोरपणे पालन करावं. पूर्वी तर एवढ्या कठोर पद्धतीत पारायण करण्याची पद्धत होती. फार तर फार घोंगडीवर झोपायचं, पण लोकांना जमिनीवरच झोपावं लागायचं. एवढी खडतर तपश्चर्या गुरुचरित्रात दिलेली होती. शिव ओलांडायची नाही, मौन अनेक तास पाळायचं. या सगळ्या परिश्रमाच्या बाबी आता 90% तर वजा झालेल्या आहेत.
काल मान परतवे. तशी जर पारायणं केली तर इथं कुणीच येणार नाही. म्हणून त्याची क्षमा याचना म्हणून इथल्या भूमीला हा अपवाद आहे आणि त्या अपवादाची सुद्धा फार पायमल्ली होता कामा नये. त्याचं पावित्र्य राखणं ही आपली जिम्मेदारी आहे. पण तुम्ही नव्या पिढ्यांना, जुन्या भगिनींनी सांगावं की पावित्र्य यात विशेष ऊर्जा आहे. शहरांमध्ये 4 दिवसाच्या अडचणीचं पावित्र्य पाळलं जात नाही. तिथे कुठलेही रिझल्ट, अनुभूती मिळणार नाही. म्हणून जिथे त्याचं पावित्र्याचं पालन होतं आहे तिथेच अनुभूती येते. म्हणून आपण नव्या पिढ्यांना सांगा, हे भगिनींना सांगावं की या आचारधर्माचं, मासिक धर्माचं पालन झालंच पाहिजे अशी अट कायम आहे, यात तडजोड नाही. हे जुन्या भगिनींनी नव्या पुढील पिढ्यांना अवश्य सांगावं. त्यात संकोच मांडण्याचं कारण नाही. तरच आपल्याला रिझल्ट मिळते. नाही तर लोक वाचायचं म्हणून वाचतील, नियम पाळणार नाही. बरं होण्याऐवजी कोप होईल. मग तुम्ही म्हणाला आपण सांगितलं असं कसं झालं. जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन आपणासमोर केलं. मी अधिक वेळ आपला न घेता उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपणाला शास्त्री सांगतील. तदनंतर काल ज्यांनी स्वामीचरित्र वाचलं त्यांनी आजही स्वामीचरित्र तदनंतर वाचावं, म्हणजे वेळ पुरेसा मिळेल. वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.